आता बातमी आहे पावसासंदर्भात। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलाय। विशेषतः घाट माथ्यावरच्या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुणे वेधशाळेनं हा अंदाज व्यक्त केलाय, तर विदर्भ मराठवाडा या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। बघूया। पुणे वेधशाळेने ज्या पद्धतीने अंदाज व्यक्त केला होता त्या पद्धतीने 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता ही घाट माथ्यावर आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अशा पद्धतीने सांगितले होते। काही ठिकाणी येलो अलर्ट, काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट होता। त्याच पद्धतीने पुणे जिल्ह्यामध्ये देखील येलो अलर्ट दिलेला होता आणि आपण जर पाहिलं तर पुणे जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये पाऊस हा बरसताना दिसतोय। पुणे शहरात ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्याच पद्धतीने पुण्याच्या ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। वेगवेगळे जे तालुके आहेत, विशेषतः घाट माथ्याजवळचे जे तालुके आहेत त्या ठिकाणी हा मुसळधार पाऊस पडताना दिसतोय। जसं माळशेज घाट असेल, खंडाळा घाट असेल, या सगळ्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। मात्र जे पूर्व भागात काही तालुके आहेत तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि जे काही मधले शिरूर असतील, भोर असतील, वेल्हा असेल, पुरंदर असेल, बारामती असेल, या सगळ्या तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय। आत्ता ही मान्सून पूर्व पावसाची बरसात आहे। सगळ्या शेतकऱ्यांना जी मान्सून पावसाची प्रतीक्षा आहे तो पाऊस आता केरळात दाखल झालेला आहे। त्याच्यामुळे शेतकरी हे यावर्षी अगदी लवकरच खरीपाच्या तयारीला लागतील। मात्र ऐन मे महिन्यात हा जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे शेतीची ही खरीपाची कामं देखील होऊ शकत नाही आहे। या पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतरच खरीपाची कामं सुरू होतील अशी परिस्थिती आहे। मात्र आता हा मान्सून पूर्व पाऊस अजूनही 2 ते 3 दिवस पडतच राहील असा पुणे वेधशाळेने अंदाज व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन निकेतन मानेसह अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे। तर पंढरपुरातही सलग 6 दिवस पावसाची बॅटिंग सुरू आहे। माढा आणि सांगोल्यात सर्वाधिक पाऊस झालाय। दरम्यान मान्सून पूर्व पावसामुळे शेतकरी सुखावलाय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। सलग 6 दिवस झाले पावसाने जोरदार बॅटिंग पंढरपूरसह सांगोला, माढा, माळशिरस, करमाळा आणि पंढरपूर, मंगळवेढा अशा तालुक्यांमध्ये केले। त्यामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस हा सांगोला आणि माढा तालुक्यामध्ये झालाय। गेल्या 48 तासात झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरण तर तब्बल 2.25 TMC वधारले। त्यामुळे सोलापूर जिल्हावासियांना एक मोठा दिलासा मान्सून पूर्व मिळालाय। खरं तर सोलापूर जिल्ह्यात आणि खास करून पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा या पट्ट्यामध्ये परतीचा पाऊस असतो। मात्र यंदा मान्सून पूर्वीच पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळालाय। सर्वाधिक माढा तालुक्यामध्ये 26 मिलीमीटर इतका पाऊस झालाय, तर करमाळ्यात 25 मिलीमीटर, सांगोल्यामध्ये सर्वाधिक 30 मिलीमीटर, माळशिरसमध्ये 16 मिलीमीटर, मंगळवेढ्यात 24 मिलीमीटर तर पंढरपूरमध्ये 21 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। एकंदरीत मान्सून पूर्व पावसामुळे शेतकरी आणि नागरिक सुखावले गेले असले तरी फळबागांचे आणि फळपिकांचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। मात्र येणाऱ्या पेरणीसाठी जमिनीची पावसामुळे मशागत आता पूर्णपणे तयार झालेली दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रासह संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर। आता आपण हिंगोली जिल्ह्यात जातोय। हिंगोली जिल्ह्यात देखील मागील आठवड्याभरापासून पावसानं हजेरी लावली आहे। वसमत आणि कळमनुरी तालुक्यात फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, तर हळद उत्पादक शेतकरी आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत आता मोठी भर पडली आहे। पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये आठवडाभरापासून अवकाळी पावसाने थैमान घातलेला आहे। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात फळबाग उत्पादक शेतकरी आहेत। या फळबागेचं या अवकाळी पावसाने मोठं नुकसान केलेलं आहे। तर हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, शेनगाव आणि औंढा या तालुके जे कोरडवाहू क्षेत्र म्हणून ओळखले जातात, या क्षेत्रातील शेतकऱ्यांचे जे पेरणीपूर्वीची मशागतीची कामे आहेत ती सुद्धा खोळंबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक शेतकरी, त्याचबरोबर फळबाग उत्पादक शेतकरी आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेला आहे। एकंदरीत बघायला गेलं तर या 3 तालुक्यामधील जे शेतकरी आहेत त्यांची पेरणीपूर्वीची कामे रखडलेली आहेत। तर या अवकाळी पावसामुळे एकूण 12 गावं जी आहेत ती बाधित झालेली आहेत। यामध्ये वीज पडून 2 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर अनेक जनावरं जी आहेत ती या वीज पडून मृत्यू झालेला आहे। एकंदरीत बघायला गेलं तर या अवकाळी पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।